नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण बातचीत करणार आहोत डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन VMV कॉलेज नागपूर येथील 2025च्या नॅशनल युथ आयकॉनने सन्मानित डॉक्टर नीरव पंड्या सरांशी. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे विचारायचं आहे की मिनिस्ट्री ऑफ युथ आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांचा समन्वय कशा प्रकारे साधला जातो? हे कसं असते की मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन किंवा मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स या दोघांचं कॉर्डिनेशन बद्दल विचारतात. तर या दोघांचं कॉर्डिनेशन जे आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण आपण या दोघांचं सिंक्रोनायझेशन म्हणू आपण त्याला. जर का प्रॉपर नसलं तर ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचणार नाही पॉलिसीजला. त्याच्या मागचं एक एक्झाम्पल देतो मी. आपल्याच इथे पहा की तुम्हाला आठवेल की काही पोरांच्या एक्झाम्स आणि स्पर्धा या क्रॅश करतात. तर मग त्यांच्यामध्ये त्यांच्या मनात ही दुविधा निर्माण होते की मी स्पर्धा खेळायला जाऊ की अभ्यास परीक्षा देऊ. बरोबर. मग याच्यात ते कुठेतरी मागे राहतात किंवा त्यांना दोन पैकी एकच विषय निवडायचा असतो. तर याच्यामध्ये कसं आहे की भारत सरकारने काय केलं आहे की मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स आणि एज्युकेशन या दोघांचं कॉर्डिनेशन असलं पाहिजे. याकरिता त्यांनी काय केलं आहे की कुठे परीक्षा आणि त्यांच्या स्पर्धा या कुठे क्रॅश नाही झाल्या पाहिजे किंवा या मधात त्यांच्या या म्हणजे अडथळा नाही आला पाहिजे. आपण आपल्या भाषेत सांगू की जेणेकरून ते स्पर्धा पण परीक्षा पण देऊ शकतील आणि आपले स्पोर्ट्स पार्टिसिपेशन पण राहू शकणार. बरोबर. आणि मी तुम्हाला हे सांगतो की विदाउट स्पोर्ट्स किंवा विदाउट रिक्रिएशन आपण अभ्यासात पुढेच नाही जाऊ शकत. बरोबर. असं याच्यावर रिसर्च सुद्धा झाले आणि ह्या म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत गव्हर्नमेंटने न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली आहे. त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वर जास्त भर दिलाय. म्हणजे स्किल बेस्ड एज्युकेशन आपण ज्याला म्हणू. म्हणजे जर का आपलं फंडामेंटल बेसिक स्किल्स अँड टेक्निक त्याच आपल्या क्लिअर नसेल, अर्थात आपलं बेसिक जर का क्लिअर नसेल तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला येत नाही. म्हणून बेसिक क्लिअर करणे, तो स्पोर्ट्समॅन बनेल किंवा चांगला कुठे मोठा एज्युकेशनलिस्ट होईल किंवा कुठेही जाईल, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की तो एक चांगला नागरिक बनला पाहिजे. मग चांगला नागरिक बनण्यासाठी आपल्याला या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. बरोबर. लहान मुलांमध्ये सध्या जे मोबाईलचे वापर वाढले आहेत तर त्याला आळा घालून चांगल्या फ्युचरकडे त्यांनी कशी वाटचाल करावी याविषयी काय सांगाल? नाही, हा खूपच महत्वाचा विषय आहे. याच्यासाठी काय की आपल्याला आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते पहिले बदलावं लागेल. पालकांचं डेडिकेशन डिवोशन असलं पाहिजे याच्यात. आपण म्हणू की माझा पोरगा मोठा स्पोर्ट्समॅन झाला पाहिजे किंवा मोठा पॉलिटिशियन किंवा जे काही बनायचं असेल, पण त्याच्यासाठी त्याच्या मागे जे असतात पालक लोक त्यांचा खूप मोठा वाटा असतो. तर कल्चर कसं डेव्हलप करायचं, तर याच्या मागे आहे ना एक महत्वाचं असं रिसर्च झालेलं आहे की तुम्हाला ताप असेल, एक 28 डेजची सायकल असते आपली. त्या 28 डेज मध्ये प्रत्येक पालकाने रोज किमान 1.5 ते 2 तास आपल्या लहान पोरांना मैदानात घेऊन जाणे आणि मैदानात त्यांना जे काही आवडेल, त्यांना धावायचं असेल तर धावायचं, त्यांना मातीत खेळायचं असेल तर मातीत खेळायचं, त्यांना जे काही करायचं असेल ते ग्राउंडमध्ये मैदानात. आणि मी खेळ नाही म्हणत आहे, मी खेळ विषय बोलतच नाही, मी फक्त आणि फक्त मैदानात जाणे आणि मैदानात फक्त आणि त्यांना कंपल्सरी 1.5 ते 2 तास तू मैदानात राहा, आम्ही तुझ्या मागे आहे आणि तुझं 2 तास झाले की आणि तो आपण फक्त एवढंच लक्ष द्यायचं आहे की तो मैदानात बसला नाही पाहिजे, तो खेळत असला पाहिजे. मग मधात कधी कधी अशी सिच्युएशन येऊन जाते की पोराला ताप आहे, सर्दी खोकला आहे. मग पालक विचार करतात की आज सर्दी खोकला आहे, आज ताप आहे, आज त्याला घेऊन नाही जायचं. ताप असला तरी त्याला ग्राउंडमध्ये घेऊन जायचं, एका कॉर्नरला बसायचं. ही एक म्हणून आपण की आपल्या माइंडसाठी आपल्या आजच्या तारखेत आपण म्हटलं एन्झायटी, डिप्रेशन हे वर्ड खूप वापरल्या जातात. याच्यासाठी खूप मोठी म्हणजे त्याची आवश्यकता आहे की तुम्ही ग्राउंडवर जाऊन फक्त आणि फक्त डीप ब्रिदिंग करा. बरोबर. त्याच्याने तुमचा ताप पण कमी होईल, सर्दी खोकला पण कमी होईल, कारण तुमचं रेस्पायरेशन कॅपॅसिटी वाढत राहील. म्हणून पालकांनी कल्चर डेव्हलप करण्यासाठी आपलं वातावरण जे डेव्हलप झालं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि प्रत्येक पोराला म्हणजे 1.5-2 वर्षापासून पुढे मी तर म्हणतो त्यांना ग्राउंडवर घेऊन जायचं, त्याच्यासोबत पोरगा असेल पोरगी असेल त्याच्यासोबत बसायचं, खेळायचं. त्यांना वाटल्यास त्यांना नाही तर त्यांच्यासाठी डब्बा घेऊन जायचा 1.5-2 तास. फक्त आणि फक्त याच्यासाठी फक्त तुम्ही 1.5 ते 2 तास ग्राउंडवर घालवला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला जे आउटकम्स आहेत
ते खूपच म्हणजे आपल्या बियॉन्ड एक्सपेक्टेशन्स तुम्हाला मिळतील. बरोबर. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आजकाल आपण एज्युकेशन सिस्टम जी बघतो तर आता ते शाळेतले फळे जाऊन स्मार्ट बोर्ड आलेले आहेत प्रत्येक शाळांमध्ये, तर त्याच्यामुळे काही फरक झालेला आपल्याला जाणवतो का? चांगला आणि वाईट दोन्ही बद्दल आपण बोलूया. नाही एक तर आपली जी शिक्षण पद्धती आहे, आपलं जे भारतीय कल्चर आहे ती गुरुकुल पासून चालू झाली आहे. करेक्ट. आणि आपण गुरुकुल बघितले तर गुरुकुलमध्ये लहान पोरं काय आहेत, म्हणजे जे दीक्षा घ्यायला किंवा जायचे ते गुरुजींना तिथे तर काय म्हणजे आजच्या सारख्या फॅसिलिटी तर नव्हत्याच. एक झाडाखाली बसायचं आणि त्याच्यावर त्यांना पण ती जी गुरुकुल शिक्षण पद्धती आहे ती ऍक्टिव्हिटी बेस्ड होती. पण आता नंतर मॉडर्न एज्युकेशन येत गेलं आणि त्याच्यात ती ऍक्टिव्हिटी बेस्ड बंद झाली आणि थिओरिटिकल जास्त झाली. बरोबर. पण आता पुन्हा गव्हर्नमेंटनी पुन्हा भारत सरकारने त्याच्यावर तिला प्रॅक्टिकल बेस करायचा प्रयत्न केलाय. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं आहे की त्यांना ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, त्यांना काही ना काही ऍक्टिव्हिटी करावी लागेल. तो अभ्यासात समजा एकदा तर त्याला 0 असला काही हरकत नाही, पण तो कोणत्या ना कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये चांगला असू शकतो. म्हणून स्किल बेस्ड एज्युकेशन आहे. आणि या स्किल बेस्ड एज्युकेशन मुळेच आता तुम्ही म्हटलं की ब्लॅकबोर्ड आणि जे फळे काहीच नाही आहे, सेम आहे. मी तर म्हणतो फक्त आता कशासाठी डिजिटल पेन आली आणि तो चॉक संपून गेला. डिजिटल पेनचं पण तेच काम आहे, चॉकचं पण तेच काम आहे, पण त्यांना फळ्यावर तर समजवायचं. थिओरिटिकल नॉलेज तर आपल्याला देणं आवश्यक आहे, पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज असणे आवश्यक आहे. कारण आता जी सिच्युएशन आहे, जो ऍटमॉस्फिअर आहे जगात तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. त्यांना टेक्नॉलॉजीला तर पकडून चालावंच लागणार. परिवर्तन हा जीवनाचा भाग आहे. मग काही ना जे काही परिवर्तन होतील त्याला, पण ते परिवर्तन चांगले कसे आपल्याला अडॉप्ट करता येतील त्याच्यावर लक्ष देणे जास्त आवश्यक. करेक्ट करेक्ट. युथ आयकॉन ह्या चर्चेमध्ये ज्या वेळेला आपण या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोललो तर त्यात बरेचसे चॅलेंजेस पण आपल्याला आले असतील, तर त्याविषयी काय सांगाल? निश्चितच. माझं तर असं मत आहे की ज्याच्या जीवनात संघर्ष नाही आहे किंवा ज्याच्या जीवनात चॅलेंजेस नाही आहे त्याला कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. बरोबर. प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम आहे, प्रत्येक कोणत्या ना कोणत्या काही वाईट सिच्युएशन मधनं किंवा काय, आणि या असल्या पण पाहिजे. माझं असं मत आहे. संघर्षातनं सिद्धीची प्राप्ती होते, मी पहिलेच सांगितलं. जोपर्यंत चॅलेंजेस येणार नाही तोपर्यंत आपला अनुभव वाढणार नाही आणि आपला एक्सपिरियन्स वाढण्यासाठी चॅलेंजेसला फेस करावं लागेल. बरोबर. आता मी माझंच एक एक्झाम्पल देतो. मी या कोविडच्या आधी मला स्विमिंगचा एस पण नव्हता येत आणि मी म्हणजे पाण्यात कधी उतरलोच नाही आहे. मग कोविडमध्ये आमचे माझे जे गुरुजी होते संजय बाटवे, त्यांच्याकडे मी स्विमिंग करायला गेलो. अंबाझरी लेकवर स्विमिंग टँक मध्ये उतरलो नाही ना, अंबाझरी लेकवर कसं जाणार? तो तलाव पाहूनच मला असं वाटलं की झालं, आपलं काही होऊ नाही शकत. ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी त्या तलावावर पाय ठेवला तर त्याच दिवशी मी सगळं कॉस्ट्युम वगैरे सरांनी म्हटलं हे सगळं घेऊन यायचं, मी गेलो. पहिल्याच दिवशी मला 23-24 वर्षाच्या पोराची डेड बॉडी बाहेर काढली आणि ते बघून तर मी एकदमच खचून गेलो. म्हटलं नाही. तर मग मला त्यांनी समजवलं की हा जो परिणाम आहे, एक तर आपल्याला कोणतीही गोष्ट करण्याआधी त्याचा एक्सपिरियन्स किंवा ती शिकावी लागते. न शिकता आपण केली तर असा परिणाम होतो. मग त्या पिरियडमध्ये मी त्या पाण्यात उतरलो किंवा स्विमिंग करायला चालू केलं. पहिले तर ते बघूनच मला 2-4 दिवस तर हेच नाही झालं. मग त्यानंतर हळूहळू स्विम करणं चालू केलं. मग त्यांच्या गायडन्समध्ये, कोचिंगमध्ये सगळ्यात मोठी भूमिका असते ना आपल्या जीवनात, ते आपले पालक आणि आपले टीचर, शिक्षक. ते जेवढं मोटिवेट करतील, कारण कसं आहे की कधी आपण त्यांना माहित आहे की याचा आपला वीक पॉईंट काय आहे, त्या वीक पॉईंटवर वर्क करायला पूर्ण अधिकार असतात. मग त्यांनी मोटिवेट करता करता एक वेळ अशी आली की मी पोहून तो पूर्ण अंबाझरी लेक क्रॉस करायला लागलो आणि जाणे येणे त्याच सरांच्या प्रेरणामुळे एक दिवस नॅशनल कॉम्पिटिशन साठी नॉमिनेट झालो, जी स्विमिंग म्हणतात त्याला, समुद्रात पोहणे. त्याच्यासाठी ते मला घेऊन गेले समुद्रात पोहण्यासाठी पोरबंदर, गुजरातला. आणि गुजरातला आम्ही तिथे पोहोचलो, हॉटेलवर गेलो तर मी तिथे बघितलं, त्या समुद्र बघितला आणि समुद्र बघून तर मी खचून गेलो की म्हटलं एवढं अवाढव्य पाणी कधी बघितलंच नाही, एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा, आणि एवढ्या मोठ्या लाटांमध्ये आपण पोहणार कसे? तर मी गेलो हॉटेलवर आणि ते सर पण, गुरुजी पण सोबत होते आणि म्हटलं मी नाही करणार, आपलं काम नाही आहे म्हटलं. झालं, आपल्याला जेवढं शिकायचं होतं तेवढं शिकून घेतलं आणि आता नाही, पुढे शक्यच नाही आहे. हे त्यांना सांगितल्यावर त्यांना मग नंतर त्यांनी मला सांगितलं ठीक आहे म्हणे. तर त्यांनी कोचेसची पद्धत कशी असते की कधी रागवायचं काम पडलं तर रागवतात. त्यांनी म्हटलं ठीक आहे म्हणे, कशाला आले म्हणे, वापस येऊन जा.
जर तुम्हाला करायचंच नव्हतं, एवढं मोठं नॉमिनेशन झालं ना, आता इथे नाही म्हणे, काही गरज नाही म्हणे. त्यांनी म्हणजे त्यांच्या भाषेत रागवलं. म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुम्ही रागवा की काही करा, माझं तर शक्य नाही. मग रात्री 9:30-10च्या दरम्यान मी पुन्हा बीचवर गेलो, समुद्रात. त्या लाटा पाहून तर अजून पुन्हा तेच डोक्यात फिरत होतं. मग मी थोड्या वेळ उभा राहिलो आणि मग मी विचार केला की मी फ्युचरमध्ये कधी, माझी लहान पोरगी आहे, मी तिला घेऊन येईल आणि तिला मला हे सांगावं लागेल की मी इथपर्यंत आलो आणि पोहलो नाही, तर म्हटलं मला ते चांगलं नाही वाटणार. तर मी तिच्यासाठी म्हणून म्हटलं जे होईल ते होईल. आपण इंडियन नेव्ही, कोस्ट गार्ड सगळेच असतात तेव्हा. म्हटलं जे होईल, म्हटलं दोनच होणार, एक तर आपण या जीवनात राहू किंवा नाही राहू. म्हटलं आपल्याला ते 1.5-2 किलोमीटर जे आहे समुद्रात ते कम्प्लीट करणे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉल झाला आणि मी उठलो तर उशीर झाला होता, मला कॉलिंग चालू होतं. तिथे काही अनोळखी लेडीज बसल्या होत्या, त्यांच्याकडे मी माझे सगळे साहित्य माझं देऊन दिलं आणि ते वॅसलीन वगैरे हे जे फॉर्मॅलिटीज आहेत कम्प्लीट करून समुद्रात गेलो. 500 मीटर गेल्यावर माझ्या आजूबाजूला जे 2 लोक पोहत होते ते मूव्ह बॅक झाले की नाही बा आम्ही नाही पोहू शकणार, ते पलटले. आणि त्यांना पाहून मला त्या 500 मीटरवर अजून वाटलं की यार हे लोकही नाहीये, आता काही लोक समोर निघाले, आता करू तर काय करू. मग इकडे दूर एक इंडियन नेव्हीची बोट दिसत होती. म्हटलं नाही, आपण स्वतःला जो शब्द दिलाय रात्री तो पूर्ण करायचा. म्हटलं जे होईल ते होईल. मग मी ते पूर्ण पोहत पोहत गेलो, 1.5 किलोमीटर कम्प्लीट करून आलो. आणि पहिले मग गुरुजींच्या पाया पडलो आणि कम्प्लीट केल्यावर जे समाधान होतं ते मी आता तुम्हाला शब्दात सांगूच नाही शकत, कारण ते एकदम स्पीचलेस मुवमेंट होती माझ्यासाठी. मग ते पार केल्यावर मग त्यांनी मला सांगितलं की मी काल रागवलो ते याच्यासाठीच होतं. तेव्हा ते समजलं की का बरं. म्हणून चॅलेंजेसला ऍक्सेप्ट करणे, आणि चॅलेंजेसला ऍक्सेप्ट करण्यासाठी कधी कधी काय होतं, चॅलेंज येतं पण आपल्याला त्यावेळेस समजवायला कोणी नाही राहत. मग तेव्हा काय करायचं. मग मनात मला असं वाटते की कधी केव्हाही आपण ही एक संकल्पना ठेवली पाहिजे की इफ यू वॉन्ट टू डू समथिंग न्यू अँड चॅलेंजिंग, असा जर का विचार करत गेलो, कारण आपल्याला जर का असं चॅलेंजिंग करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सेल्फ मोटिवेशन असणं आवश्यक आहे. म्हणून आजच्या तारखेत हे संपलेलं आहे. आणि चॅलेंजेसला ऍक्सेप्ट न करणं त्याच्या मागचं कारण आहे मला तरी असं वाटते की घरात बसून राहणे, मोबाईल पाहणे आणि जास्तीत जास्त आपला वेळ सोशल मीडियावर घालवणे आणि सोशल ऍक्टिव्हिटी, आउटडोर ऍक्टिव्हिटीकडे कमीत कमी लक्ष देणे. तर आपल्याला या गोष्टींना थोडंसं एनकरेज करावं, बदलावं लागेल. बरोबर. जाता जाता आपल्या युथला काय मेसेज द्याल. युथला एवढंच सांगेल तुम्ही फक्त मनातून एवढं काढून टाका की मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, मला पोलीसमध्ये जायचं आहे, किंवा मला IAS IPS बनायचं आहे, किंवा अजून काय. तुम्हाला जे बनायचं आहे ते तुम्ही बनणार, त्यात काही वाद नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्या दिशेने प्रयत्न पण करावे लागेल, तेही तुम्ही करायला तयार राहणार. पण जेव्हा तुम्ही प्रयत्न करत राहता तेव्हा तुम्हाला अनेक अशा अडचणी येतात, चॅलेंजेस येतात. आणि त्या चॅलेंजेसला तुम्हाला कधी ना कधी असं वाटते, एक वेळ अशी येऊन जाते की नाही आता पुढे नाही, कारण आपलं नाही आहे याच्यात. ते चॅलेंजेस तर सगळ्यात मोठं कारण हेच आहे की तुम्ही केपेबल आहात म्हणून तुम्हाला चॅलेंजेस येतात. जर कोणी काही केलंच नाही तर त्याला चॅलेंजेस भेटणारच नाही. तर तुम्हाला चॅलेंजेस, केपेबिलिटी मुळेच तुम्हाला चॅलेंजेस मिळतात. म्हणून कसं आहे की 2 ऑप्शन ठेवायचे, डू ऑर डाय. आपलं तर असंच म्हणणं आहे की तुम्हाला एक तर करा किंवा मरा. तुम्ही काही चांगलं करा. निश्चित मी तुम्हाला लिहून देतो आज, म्हणजे मला काही हे सांगण्यात 1% पण हेजिटेशन नाही आहे की तुम्हाला जर का पुढे जायचं असेल तर चॅलेंजेस तुम्ही फेस केले प्रामाणिकपणे, प्रामाणिक चॅलेंजेस, खोट्या रस्त्याने नाही, चुकीच्या मार्गाने नाही. जर चांगल्या मार्गाने तुम्ही निश्चय केला मला समोर जायचं, चॅलेंजेस आपोआप तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकाल, किंवा तुमचे जे अडथळे आहेत ते विदाउट एनी सपोर्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. म्हणजे युथला मला एवढंच सांगायचं आहे की बस आपलं एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते पूर्ण क्लिअर ठेवा, चुकीच्या मार्गाचा अवलंबन करू नका, वाईट सवयींकडे जाऊ नका, आणि आपलं कल्चर आहे, आपली संस्कृती आहे त्याला सोडू नका. बस. सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकी छान माहिती आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांना दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप थँक्यू. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो, आत्ताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेअंतर्गत VMV महाविद्यालय नागपूर येथील क्रीडा संचालक डॉक्टर नीरव पांड्या यांची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकलात. मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमाचे संयोजक होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5:30 आपल्या आवडत्या युववाणी या कार्यक्रमात. तेव्हा आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि ऐकत रहा युववाणी.
तोपर्यंत आजच्या युववाणी या कार्यक्रमातून मी समृद्धी शेनमारे आपली रजा घेते. नमस्कार.